घ्या, ज्या वेळेला लोक तुमच्या विरोधामध्ये षडयंत्र करतात त्यावेळेला त्यावेळेला तुमचं नुकसान होतं. आणि ज्यावेळेस तुमचं नुकसान होतं त्यावेळेला तुम्ही काय केलं पाहिजे हे आज आपण शिकणार आहोत. त्यातला पहिला मुद्दा लिहा. पहिला मुद्दा आहे देवावर विश्वास ठेवा. पहिला मुद्दा आहे देवावरती विश्वास ठेवा. लक्ष द्या, ज्या वेळेला तुमच्या विरोधामध्ये कट कारस्थान रचल्या जातं, ज्या वेळेला तुमच्या विरोधामध्ये षडयंत्र जे आहे ते रचलं जातं, त्यावेळेला तुम्ही स्वतःहून त्या षडयंत्राला तोंड देण्याऐवजी तुम्ही परमेश्वर देवावरती संपूर्ण विश्वास जो आहे तो ठेवला पाहिजे. ही गोष्ट देव तुमच्याकडनं त्या प्रकारच्या प्रोसेस मधून तुम्ही जात असताना अपेक्षित करतो. आणि बघा, पवित्र शास्त्र स्तोत्र संहिता याचा 31वा अध्याय आणि त्याचं वचन 14 ज्यावेळेस आपण वाचतो ना, तर स्तोत्र संहिता 31:14 मध्ये बघा काय लिहिण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी परमेश्वरावरती पूर्ण विश्वास ठेवण्या संदर्भात. हे परमेश्वरा, मी तर तुझवर भाव ठेवला आहे. मी म्हणतो तूच माझा देव आहेस. व्हेरी गुड. लक्ष द्या, आता ह्या वचनातून आपल्याला हे समजतं की दावीद राजा परमेश्वर देवाला कशा प्रकारे त्याने संपूर्ण विश्वास त्याच्यावरती टाकलेला आहे हे ह्या वचनातून काय करते माहिती का, दाखवून देते. आणि ह्या वचनामध्ये स्पष्टपणे हे सांगितलेलं आहे, हे परमेश्वरा, हे माझ्या देवा. लक्ष द्या, आणि हे सांगत असताना तो म्हणत आहे मी तर तुझ्यावर भाव ठेवला आहे. लक्ष द्या, देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला ह्या ठिकाणी सांगत आहे की कशा प्रकारे दावीद राजा जो आहे ना, दावीद राजा परमेश्वर देवाला या ठिकाणी आपल्याला हे म्हणताना दिसून येत आहे की हे परमेश्वरा, मी तर तुझ्यावर भाव ठेवला आहे. मी म्हणतो तूच माझा देव आहे. लक्ष द्या, जर आपला संपूर्ण विश्वास परमेश्वरावरती जर आहे आणि परमेश्वरच जर आपला देव आहे, तर आपल्या विरोधामध्ये लोकांनी कितीही डावपेच खेळले, आपल्या विरोधामध्ये लोकांनी कितीही षडयंत्र केले, आपल्या विरोधामध्ये लोकांनी कितीही, लक्ष द्या, कितीही आपल्या विरोधामध्ये लोकांनी षडयंत्र जर केले, तर त्या षडयंत्राचा आपल्यावरती बिलकुलही कोणताही असर होणार नाही. हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. आणि तो असर आपल्यावरती का होणार नाही, कारण आपण परमेश्वर देवाला आपला देव म्हणून काय केलं माहिती का, संबोधलेला आहे. किंवा आपला पूर्णपणे विश्वास जो आहे ना, तो आपण देवावरती टाकलेला आहे. म्हणून लोकांचं जे काही षडयंत्र आहे ना, लोकांनी तुमच्या विरोधामध्ये जे काही हत्कंडे वापरलेले आहेत ना, ते तुमच्यावरती हावी होणार नाही. लक्ष द्या, पवित्र शास्त्रामध्ये आपण ज्या वेळेला उत्पत्ती पुस्तक 50वा अध्याय आणि त्याचं 20वे वचन वाचतो ना, त्या अध्यायामध्ये आपल्याला एक असा व्यक्ती दिसतो ज्याचं नाव योसेफ आहे. आणि योसेफाच्या विरोधामध्ये अनेक षडयंत्र जे आहे ते करण्यात आलेले होते. योसेफाच्या विरोधामध्ये अनेक जे काही डावपेच आहे ना, ते उभे करण्यात आलेले होते. परंतु योसेफाचा देव हा परमेश्वर असल्या कारणामुळं एकही षडयंत्र त्याच्यावरती हावी झालं नाही. लक्ष द्या, योसेफाने परमेश्वर देवाला त्याचा देव म्हणून संबोधलेलं असल्या कारणामुळं आपण पाहतो की एकही षडयंत्र जे आहे ना, जे त्याच्या विरोधामध्ये करण्यात आलेलं होतं, जे काही डावपेच आहे ना, जे त्याच्या विरोधामध्ये रचण्यात आले होते, ते त्याच्यावरती हावी झाले नाही. लक्ष द्या, कारण वचनामध्ये स्पष्टपणे हे सांगितलेलं आहे की योसेफाच्या भावांनी त्याच्या विरोधामध्ये षडयंत्र रचून त्याला विकून टाकलेलं होतं. पण परमेश्वराच्या जे काही योजना होत्या ना योसेफाबद्दल, त्या योसेफाबद्दल परमेश्वराच्या असलेल्या योजना त्यांनी अंत केला नाही. परमेश्वराने त्याच्या योजना त्याचा सेवक योसेफ याच्या जीवनामध्ये पूर्ण केल्या. आणि लक्ष द्या, योसेफाला ज्या वेळेला त्याच्या भावांनी षडयंत्र करून विकून टाकलं ना, योसेफाला विकण्यात आलं, त्याच्या भावांना असं वाटलं की आता याचं सर्व काही संपलं. हा जो स्वप्नद्रष्टी आहे ना, याने जे स्वप्न बघितलं होतं, आता त्या स्वप्नाचं काय झालं माहिती का, पूर्णपणे नाश झाला असं त्यांना वाटलं. पण खरं पाहिलं असता तसं नव्हतं. लक्ष द्या, परमेश्वर देवाने योसेफाला मिस्र देशामध्ये प्रधान बनवलेलं होतं. परमेश्वर देवाने मिस्र देशामध्ये योसेफाला उंच केलेलं होतं. लक्ष द्या, लोकांना तुमच्या विरोधामध्ये कितीही षडयंत्र करू द्या,
लोकांना तुमच्या विरोधामध्ये कितीही डावपेच खेळू द्या, तुम्हाला पाडण्यासाठी, तुम्हाला नुकसान, तुम्हाला ठेच पोहोचवण्यासाठी कितीही षडयंत्र लोकांना करू द्या. पण जर परमेश्वर देव तुमच्या बाजूने आहे, तर लोकांचे षडयंत्र हे तुमच्या जीवनामध्ये मुळीच हावी होणार नाही. मुळीच लोकांचं जे षडयंत्र आहे ना, लोकांनी तुमच्या विरोधामध्ये जे काही डावपेच तयार केलेले आहे ना, जे काही फासे तयार केलेले आहे ना, त्याचा तुमच्यावरती असर होणार नाही. कारण परमेश्वर देवाने तुमच्याविषयी वेगळ्या योजना करून ठेवलेल्या आहे आणि त्या वेगळ्या योजना तो तुमच्या संदर्भात तो सिद्धीस नेईल. आणि म्हणून पहिली गोष्ट, लोकांनी तुमच्या विरोधामध्ये किती डावपेच, किती षडयंत्र केलेले आहे याच्याकडे बघत बसण्यापेक्षा परमेश्वर देवावरती पूर्ण विश्वास ठेवून परमेश्वराकडे बघत बसा. तो तुम्हाला तुमच्या सर्व प्रकारच्या त्या षडयंत्रातून बाहेर काढ, त्या डावपेचामधून तो बाहेर काढ. लक्ष द्या, पूर्ण विश्वास परमेश्वरावरती ठेवायला शिका. दुसरी गोष्ट, ज्या वेळेला लोक तुमच्या विरोधामध्ये षडयंत्र रचून तुमचं नुकसान करतात, तेव्हा तुम्ही काय केलं पाहिजे त्यातला दुसरा भाग आहे, सूड घेऊ नका. न्याय देवावरती सोपवा. अनेक वेळा आपल्या विरोधामध्ये षडयंत्र करून आपल्याला अनेक मोठ्या प्रमाणामध्ये त्रास दिला जातो, आपलं खच्चीकरण केलं जातं, आपल्याला पाडण्याच्या अनुषंगाने आपल्या विरोधामध्ये अनेक प्रकारचे चुकीचे जे काही प्रोपगेंडे आहेत ते केले जातात. आणि त्यावेळेला आपण त्या व्यक्तीला, ज्याने आपल्या विरोधामध्ये अनेक प्रकारचे कट कारस्थान रचलेले आहे, त्याचं सूड घेण्याची मनसा आपली असते, त्याचा न्याय करण्याची मनसा आपली असते. त्याच्या विरोधामध्ये जाऊन आपण त्याला सबक शिकवण्याच्या भूमिकेमध्ये आपण असतो. पण देवाचं वचन सांगतं की लोक ज्या वेळेला तुमच्या विरोधामध्ये षडयंत्र करतात आणि तुमचं नुकसान करतात, त्यावेळेला तुम्ही कोणत्या प्रकारची भूमिका घेतली पाहिजे, तर ती भूमिका ही आपल्या ठिकाणी दिसते, सूड घेऊ नका आणि देवावरती न्याय सोपवा. बघा वचन काय सांगत आहे, रोमकराचं पत्र 12वा अध्याय आणि त्याचं 19वा वचन काय म्हणत पहा. रोमकराचं पत्र 12वा अध्याय आणि वचन 19 पहा. कोणतरी वाचा त्या ठिकाणी. प्रिय जन हो, सूड उगवू नका, तर देवाच्या क्रोधाला वाद द्या. कारण असा शास्त्रालेख आहे की सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन, असे प्रभू म्हणतो. व्हेरी गुड, प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे सांगत आहे की माझ्या लेकरांनो, ज्या वेळेला तुमच्या विरोधामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे षडयंत्र केले जातात, ज्या वेळेला तुमच्या विरोधामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डावपेच खेळले जातात, ज्या वेळेला हेतुपुरस्सर तुमचं खच्चीकरण केलं जातं ना, त्यावेळेला तुम्ही त्या खच्चीकरण करणाऱ्या लोकांसंदर्भात सूड घेण्याच्या भूमिकेमध्ये स्वतःला आणू नका. आपण स्वतःला आणतो सूड घेण्याच्या भूमिकेमध्ये नाही. सूड घेणं आपलं काम नाही. ज्यांनी आपल्या विरोधामध्ये आपलं वाईट केलेलं आहे ना, त्यांचं न्याय करण्याचं काम आपलं नाहीये, सूड घेण्याचं काम परमेश्वराचं आहे. आणि त्याबरोबर त्या लोकांचं न्याय करण्याचं काम देखील परमेश्वराचं आहे. आणि जे काम परमेश्वराचं आहे ना, ते परमेश्वराला करू द्या. जे काम तुमचं नाहीये ना, ते काम तुम्ही करत बसू नका. जर ते काम तुम्ही करायला लागले, तर मग लक्ष द्या, परमेश्वर देवाचं जो काही हेतू आहे, उद्देश आहे, जे काही संकल्प आहे, जे काही योजना आहे तुमच्या संदर्भात, त्या फेल जातील. आणि त्या फेल जाऊ नये म्हणून तुम्ही सतर्क असणं फार गरजेचं आहे. तुम्ही सतर्क असणं गरजेचं आहे. लक्ष द्या, देवाचं सांगतं की माझ्या प्रिय लेकरांनो, माझ्या प्रिय मुलांनो, मुलींनो, लक्ष द्या, सूड उगवू नका. ज्यावेळेस लोक तुमचं वाईट करतात, ज्यावेळेस लोक तुमच्या विरोधामध्ये षडयंत्र करतात, ज्या वेळेला लोक तुम्हाला पाडतात, तुमचं खच्चीकरण करतात, तुमच्या विरोधामध्ये खोट्या गोष्टी पेरत बसतात, त्यावेळेला तुम्ही त्या लोकांविरुद्ध काय करू नका, सूड उगवू नका, तर तुम्ही माझ्या क्रोधाला वाट द्या. देवाच्या क्रोधाला जे आहे ते आपण वाट दिली पाहिजे. का माहिती का? कारण देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे सांगत आहे, कारण असा शास्त्रलेख आहे की सूड घेणं माझ्याकडे आहे आणि मी फेड करत. ज्यांनी तुमचं वाईट केलेलं आहे त्यांचं तुम्ही वाईट करू नका. ज्यांनी तुम्हाला पाडलेलं आहे त्यांना तुम्ही पाडू नका. ज्यांनी तुमचं खच्चीकरण केलेलं आहे तुम्ही त्यांचं खच्ची करू नका. जे तुमच्यावरती चालून आलेले आहे त्यांच्यावर तुम्ही चालून जाऊ नका. लक्ष द्या, देवाचं काम देवाला करू द्या. देवाचं काम देव त्याच्या पद्धतीने जेव्हा करेल ना, त्यावेळेला तुम्हाला देवाला गौरव द्यायला काहीतरी मुद्दा सापडेल. पवित्र शास्त्रामध्ये ज्या वेळेला आपण पहिले शमूएल 24वा अध्याय वाचतो ना, पहिले शमूएल 24व्या अध्यायामध्ये दाविदाच्या विरोधामध्ये शाऊल राजाने अनेक कट कारस्थान रचलेले होते. शाऊलाला ज्या वेळेला
देवाच्या आज्ञेचं उल्लंघन केलं असल्या कारणामुळं त्या राजपदावरून हाकलून देण्यात आलं ना, त्याने दाविदाला त्रास द्यायला सुरुवात केला. शाऊलाने दाविदाला मोठ्या प्रमाणामध्ये कट कारस्थान रचले, त्याच्या विरोधामध्ये त्याला त्याला मारून टाकण्याकरता अनेक योजना ज्या आहेत त्या शाऊलाने रचल्या होत्या. पण लक्ष द्या, देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे सांगतं, इतका त्रास शाऊलाने दाविदाला दिलेला असताना देखील ज्या वेळेला शाऊल हा दाविदाच्या हातामध्ये सापडला ना, त्यावेळेला दाविदाने शाऊलावरती चढून जाऊन त्याचा घात केला नाही. शाऊल दाविदाच्या हातामध्ये सापडलेला असताना दाविदाने शाऊलाचा सूड जे आहे ते घेतला नाही, त्याला हात पण लावला नाही. ज्यावेळेस तुम्ही हा संपूर्ण वृत्तांत वाचाल ना, त्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे दावीद राजा म्हणतो की महाराज, परमेश्वर देवाने तुम्हाला माझ्या हाती दिला असताना मी तुमच्यावर चालून आलो नाही. लोक तुमचं वाईट करतात ना, लोक तुमच्या विरोधामध्ये षडयंत्र करतात ना, लोक तुमचं खच्चीकरण करतात ना, लोक तुमच्या विरोधात नाना प्रकारच्या वाईट गोष्टी बोलतात ना, लक्ष द्या, देव ते बघत आहे. देवाच्या डोळ्यापासून काही लपत नाही. परमेश्वर देवाचे नेत्र अखिल सृष्टीचं अवलोकन करतात, हे विसरू नका. परमेश्वराचं सांगतं की सूड घेणं त्याचं काम आहे. परमेश्वराचं सांगतं की परमेश्वर म्हणतो मी परतफेड करेन. लक्ष द्या, तुम्ही अशा प्रकारच्या भूमिकेमध्ये त्यावेळेला आपल्या स्वतःला ठेवलं पाहिजे. लोकांना तुम्ही जे आहे ना, सूड न घेणारा व्यक्ती बनलं पाहिजे. तुम्ही देवाच्या हातामध्ये जो काही न्याय आहे ते सोपवणारा व्यक्ती तुम्ही जे आहे ते बनलं पाहिजे चर्च. आणि ह्याच प्रकारचं व्यक्ती तुम्ही बनावं अशी देवाची इच्छा आहे. तिसरा मुद्दा, ज्या वेळेला लोक तुमच्या विरोधामध्ये षडयंत्र करतात आणि तुमचं नुकसान करतात ना, त्यावेळेला तुम्ही कोणत्या प्रकारची भूमिका घेतली पाहिजे. त्यातला तिसरा मुद्दा हा आहे, प्रार्थना करून परमेश्वरासमोर आपल्या काय ज्या काही वेदना आहेत ना आपल्याला झालेल्या, त्या तुम्ही त्याच्यासमोर मांडा. कारण ज्यावेळेस तुमच्या विरोधामध्ये षडयंत्र केलं जातं, तुमच्या विरोधामध्ये अनेक प्रकारचे हातखंडे ज्यावेळेस वापरले जातात तुमचं खच्चीकरण करण्यासाठी, तुम्हाला पाडण्यासाठी, तुमचं लाईफ स्पॉइल करण्यासाठी, तुम्हाला डॅमेजेस देण्यासाठी, ज्या वेळेला तुमच्या विरोधामध्ये षडयंत्र केलं जातं ना, त्यावेळेला तो जो त्रास आहे तो भयंकर होत असतो. तो त्रास जो आहे ना तो भयंकर होत असतो. तो मेंटली पण होत असतो आणि तो स्पिरिच्युअली पण होत असतो. त्या त्रासामुळं अनेक मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ना डॅमेजेस जे आहेत ते अनेक क्षेत्रामध्ये येत असतात. आणि अशा वेळेला तुम्ही जे आहे ना त्या वेदनेमध्ये राहून स्वतःला हानी करून घेऊ नये, म्हणून तुम्ही तुमच्या त्या वेदना प्रार्थनेच्या साह्याने परमेश्वर देवासमोर मांडणं फार गरजेचं आहे. बघा, स्तोत्रसंहिता 142:2 काय म्हणत आहे पहा. त्या ठिकाणी स्तोत्रसंहिता 142:2 मध्ये काय म्हटलं आहे? मी त्याच्या पुढे आपले गरहाने मांडतो, मी आपले संकट त्याला सांगतो. व्हेरी गुड. माझ्या विरोधामध्ये रचण्यात आलेले सर्व प्रकारचे जे षडयंत्र आहे, माझ्या विरोधामध्ये रचण्यात आलेले जे सर्व काही हटकंडे आहे, जे सर्व काही डावपेच आहे, आणि त्यामुळं मला होणारा जो काही त्रास आहे ना, तो त्रास मी परमेश्वर देवाला सांगल. तो त्रास मी परमेश्वर देवासमोर मांडल. वचन सांगत आहे, मी माझं म्हणणं आपल्या देवासमोर मांडल. लक्ष द्या, आपलं घरानं काय आहे तुमचं? देवा, हा व्यक्ती मला त्रास देतो, ह्या व्यक्तीने अशा प्रकारच्या गोष्टी माझ्यासोबत केल्या असल्या कारणामुळं मी ह्या भागामध्ये दुखावलेलो आहे, ह्या भागामध्ये माझे जुनं डॅमेज आले आहे, ह्या भागामध्ये मी अडकलेलो आहे, आणि देवा ह्या सर्व गोष्टी ह्या व्यक्तीने केल्या असल्या कारणामुळे झालेल्या आहे. अशा प्रकारची प्रार्थना तुम्ही परमेश्वर देवाजवळ करणं गरजेचं आहे. कारण दावीद राजा म्हणत आहे, मी आपलं संकट परमेश्वर देवाला सांगेल. संकटाच्या दिवशी लक्ष द्या, परमेश्वर देवासोबत बसणं चांगलं आहे, परमेश्वर देवाजवळ प्रार्थना करणं चांगलं आहे. आणि पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त हा संकटामध्ये होता चर्च, ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त हा दुःखामध्ये होता, ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताला अनेक मोठ्या प्रमाणामध्ये वेदना देण्यात आल्या लोकांकडनं, त्यावेळेला त्याने गेटसेमने बगीच्यामध्ये जाऊन परमेश्वर देवाकडे प्रार्थना केली. आणि त्याची प्रार्थना ही होती, जर शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर, तथापि माझ्या इच्छेने नको तर तुझ्या इच्छेने होते. लक्ष द्या, ज्या व्यक्तीला येशूने जवळ ठेवलं त्याच व्यक्तीने येशूचा विश्वासघात केला, 30 रुपयासाठी धरून दिले. किती मोठं षडयंत्र आहे, किती मोठा विश्वासघात आहे, किती मोठं डावपेच आहे, किती मोठं खच्चीकरण आहे येशूचं. 30 रुपयाच्या नाण्यांकरता येशूला त्या व्यक्तीने धरून दिलं. लक्ष द्या,
पेत्राच्या द्वारे येशूचं खच्चीकरण करण्यात आलं. यहूदा इस्करियोतच्या द्वारे येशूचं खच्चीकरण करण्यात आलं. लक्ष द्या, शास्त्री आणि फरिसायांच्या द्वारे येशूचं खच्चीकरण करण्यात आलं. आणि ह्या सर्व गोष्टी प्रभू येशू ख्रिस्त मोठ्या पहाटे उठून परमेश्वर पित्याला सांगत होता. लक्ष द्या, ज्या वेळेला लोक तुमच्या विरोधामध्ये षडयंत्र करतात आणि तुम्हाला हानी पोहोचवतात ना, त्यावेळेला तुम्ही काय केलं पाहिजे, तर देवाचं सांगतं आपण प्रार्थना करून परमेश्वर देवाला आपल्या सर्व जे काही वेदना आहे ना त्या सांगितल्या पाहिजे. हो, प्रार्थना करून आपण आपल्या सर्व ज्या वेदना आहे ना त्या परमेश्वर देवाला काय केलं पाहिजे माहिती का, सांगितलं पाहिजे. बघा, लूक वर्तमानाचं पुस्तक 22वा अध्याय आणि वचन 40 वर काय म्हणत आहे. लूक 22वा अध्याय आणि वचन 40. त्या ठिकाणी आल्यावर त्याने त्यांना म्हटले, तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा. व्हेरी गुड. बघा, प्रभू येशू ख्रिस्त हा गेटसेमने बगीच्यामध्ये आहे आणि गेटसेमने बगीच्यामध्ये राहून तो त्या ठिकाणी स्वतः प्रार्थना करत आहे आणि इतरांनाही प्रार्थना करण्याकरता प्रोत्साहन देत आहे. हो, इतरांनाही प्रार्थना करण्याकरता काय करणार का, प्रोत्साहन देते. लक्ष द्या, ज्या वेळेला तुमच्या विरोधामध्ये षडयंत्र रचलं ना, ज्या वेळेला तुमची हानी तुम्हाला हानी पोहोचून येते ना, ज्यावेळेला तुमचं नुकसान करण्यात येतं ना, त्यावेळेला खचू नका, निराश होऊ नका. त्यावेळेला तुम्ही जी जी गोष्ट केली पाहिजे ती येशूच्या जीवनाकडे बघून शिका, ती आहे प्रार्थना. हो, विश्वासाने केलेली प्रार्थना कार्य करते. विश्वासाने केलेली जी प्रार्थना आहे ना ती कार्य करते. चौथा जो मुद्दा आहे, चौथा, ज्यावेळेला लोक तुमच्या विरोधामध्ये षडयंत्र करतात आणि तुम्हाला तुमचं नुकसान करतात, त्यावेळेला तुम्ही कोणत्या प्रकारची भूमिका जी आहे ती घेतली पाहिजे, त्याचा चौथा मुद्दा आहे शांतता राखा आणि प्रेम दाखवा. हे कठीण आहे, शांत राहा. हे कठीण आहे. ज्यांनी आमच्या विरोधामध्ये षडयंत्र रचलेले आहे, ज्यांनी आमच्या विरोधामध्ये हटकंडे वेगवेगळ्या प्रकारचे वापरलेले आहे आपल्याला क्षती पोहोचवण्यासाठी, त्याला प्रेम दाखवणं कठीण आहे. त्याच्याबरोबर शांततेचं जीवन जगणं कठीण आहे. पण वचन काय सांगतं, देवाचं मत्तयाचं पुस्तक 5वा अध्याय आणि 44 वचन ज्यावेळेस आपण वाचतो ना, बघा, मत्तयाचं पुस्तक 5वा अध्याय आणि 44 वचनामध्ये काय म्हटलं आहे पहा त्या ठिकाणी. मी तर तुम्हाला सांगतो, तुम्ही आपल्या वैरावर प्रीती करा. जे तुम्हाला शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या. जे तुमचा द्वेष करतात त्यांचे बरे करा. आणि जे तुमचा छळ करतात व तुमच्या पाठीस लागतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. व्हेरी गुड. पहा, डोंगरावरील प्रवचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त हा कोणत्या गोष्टीची अपेक्षा ज्या वेळेला लोक तुम्हाला त्रास देतात त्यावेळेला तुम्ही केली पाहिजे ते ह्या ठिकाणी दिसत आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की माझ्या लेकरांनो, ज्या वेळेला तुमचं नुकसान केलं जातं तुमच्या विरोधामध्ये षडयंत्र करून, तुमच्या विरोधामध्ये नाना प्रकारच्या चुकीच्या गोष्टी उभ्या करून ज्यावेळेस तुम्हाला हानी पोहोचवली जाते, त्यावेळेला तुमच्या ज्या भावना आहे ना त्या रागिष्ट असू देऊ नका, तर त्या शांतिमय असू द्या. त्यावेळेला तुमच्या ज्या भावना आहे ना त्यामध्ये क्रोध असू देऊ नका, तर त्यामध्ये प्रेम असू द्या त्या व्यक्तीप्रती ज्याने तुमच्या विरोधामध्ये षडयंत्र केलेलं आहे. आणि वचन सांगतं मत्तयाचं पुस्तक 5वा अध्याय आणि 44व्या वचनाच्या भागामध्ये, मी तुम्हाला सांगतो तुम्ही आपल्या वैरांवरती प्रीती करा, जे तुम्हाला श्राप देतात त्यांना आशीर्वाद द्या. हो, येशूने आशीर्वाद दिला. हो, येशूने आशीर्वाद दिला. येशूला क्रुसावरती खिळलं होतं, मारलं होतं येशूला लोकांनी. ज्या वेळेला आपण लूक शुभवर्तमानाचं पुस्तक 23वा अध्याय आणि वचन 34 वाचतो, पहा त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या विरोधामध्ये इतकं मोठं षडयंत्र त्याला मारून टाकण्यापर्यंत केलेलं असताना त्याच्या भावना काय आहे पहा. त्याच्या हृदयामध्ये त्या मारून टाकणाऱ्या लोकांप्रती किती प्रेम आहे, त्याच्या हृदयामध्ये त्याला मारून टाकणाऱ्या लोकांप्रती किती शांती आहे पहा. त्या ठिकाणी वचन वाचून लूक शुभवर्तमान 23वा अध्याय आणि वचन 34 पहा काय म्हणत आहे. तेव्हा येशू म्हणाला, हे बापा, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही. नंतर त्याची वस्त्रे आपापसात वाटून घेण्याची त्यांनी चिठ्ठ्या टाकली. व्हेरी गुड. काय आहे येशूच्या अंतःकरणामध्ये? राग आहे त्यांच्याप्रती. येशूच्या अंतःकरणामध्ये त्या लोकांप्रती द्वेष आहे का? मत्सर आहे, तट आहे, फूट आहे, हेवा आहे, बदला घेण्याची भावना आहे, सूड घेण्याची भावना नाही. असं काहीच नाही येशूच्या मनामध्ये त्या लोकांप्रती. येशूची प्रार्थना बघा काय आहे.
येशूच्या मनामध्ये ज्या लोकांनी त्याला वधस्तंभावरती खिळलं ना, त्या लोकांप्रती प्रेम आहे आणि त्या प्रेमाखातीर तो त्याच्या पित्याकडे प्रार्थना करत आहे. आणि त्याची प्रार्थना काय माहिती का? हे बाबा यांना क्षमा कर, हे बाबा यांना क्षमा कर. आणि लक्ष द्या, येशूच्याच पावलावर पाऊल टाकून आणखीन एक व्यक्ती चालला ज्याचं नाव स्टेफन आहे. आणि स्टेफन, प्रेषणाचं पुस्तक 7वा अध्याय आपण काढू पहा. प्रेषणाचं पुस्तक 7वा अध्याय आणि त्याचं 60 वचन वाचा कोणीतरी. प्रेषणाचं पुस्तक 5वा अध्याय आणि त्याचं वचन 60 कोणीतरी वाचा. मग गुडघे टेकून तो मोठ्याने ओरडला, हे प्रभू, हे पाप त्यांच्याकडे मोजू नकोस. असे बोलून तो झोपी गेला. हा, त्याने प्रार्थना केली. त्याची प्रार्थना काय होती बघा. देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी सांगत आहे की त्याला दगडमार करण्यात आला. वचन 59 पहा. ते दगडमार करत असताना स्टेफन प्रभूचा धावा करत म्हणाला, हे प्रभू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर. त्याला दगडमार करण्यात आला स्टेफनाला. आणि दगडमार करून ज्यावेळेस त्याला मारून टाकण्यात येत होतं ना, लक्ष द्या, त्यावेळेला त्याची प्रार्थना काय होती माहिती का? त्या दगड मारणाऱ्यांकरता, हे देवा, हे जे पाप ते करत आहे ना, ते त्यांच्याकडे मोजू नको, त्यांना क्षमा कर. हा, ह्या आत्म्याने आपल्याला भरायचं आहे. ह्या देवाच्या क्षमेच्या आत्म्याने आपल्याला भरायचं आहे. लक्ष द्या, ज्या वेळेला लोक तुमच्या विरोधामध्ये षडयंत्र करतात, ज्या वेळेला लोक तुमच्या विरोधामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डावपेच ज्यावेळेस लोक तुमच्या विरोधात करतात, तुम्हाला हानी पोहोचवण्यासाठी, तुम्हाला पाडण्यासाठी, तुमचा नाश करण्यासाठी लोक तुमच्याकरता अडखळ म्हणतात, त्यावेळेला त्या लोकांना तुम्ही क्षमा करणारा व्यक्ती बनलं पाहिजे. त्या लोकांप्रती तुमच्या मनामध्ये प्रीती पाहिजे. त्या लोकांप्रती तुमच्या मनामध्ये जे आहे ना, आशीर्वाद पाहिजे, प्रीती पाहिजे त्या लोकांप्रती तुमच्या मनामध्ये. येशूच्या मनामध्ये ती प्रीती होती, स्टेफनाच्या मनामध्ये ती प्रीती होती. आणि हीच प्रीती आपल्यामध्ये असावी अशी देवाची इच्छा आहे चर्च. आणि ही प्रीती ह्या दिवसांमध्ये आपण दाखवणं गरजेचं आहे. पाचवा मुद्दा, ज्या वेळेला लोक तुमच्या विरोधामध्ये षडयंत्र रचून तुमचं नुकसान करतात ना, त्यावेळेला तुम्ही काय केलं पाहिजे, त्याच्यातला 5वा मुद्दा हा आहे, ख्रिस्ताच्या मार्गावरती चला आणि योग्य पद्धतीने वागा. 5वा मुद्दा, ख्रिस्ताच्या मार्गावरती चालणं हे कठीण आहे. ज्यावेळेस लोक आपल्या विरोधामध्ये षडयंत्र करतात, कट कारस्थान रचतात आपल्याला पाडण्यासाठी, आणि त्यावेळेला ख्रिस्ताच्या मार्गावरती चालणं आपल्याकरता कठीण आहे. पण येशू म्हणत आहे, माझ्या मार्गावरती चाला. आणि ज्यावेळेस तुम्ही माझ्या मार्गावरती चालतात ना, त्यावेळेला त्या मार्गाला अनुसरून अशाच प्रकारची वागणूक करा. तुमची वागणूक ही माझ्या मार्गाला शोभल अशा प्रकारची असली पाहिजे, ती न शोभणारी नको आहे. बघा वचन काय सांगत आहे. इफिसकराचं पत्र 5वा अध्याय आणि त्याचं 11 वचन कोणीतरी वाचा. इफिसकराचं पत्र 5वा अध्याय आणि वचन 11 काय म्हणत आहे, कोणत्या प्रकारे आपण जे आहे ते ख्रिस्ताच्या मार्गावरती चाललं पाहिजे आणि कशा प्रकारे आपली वागणूक असली पाहिजे. पहा ते वचन कोणीतरी वाचा. अंधाराच्या निष्फळ कर्माचे भागीदार होऊ नका, तर उलट त्यांचा निषेध करा. व्हेरी गुड. बघा देवाची इच्छा काय आहे. देवाची इच्छा ही आहे, अंधाराच्या निष्फळ कर्माचे भागीदार होऊ नका, तर उलट त्यांचा निषेध करा. कोणत्या गोष्टीचा निषेध करायचा आहे? त्या गोष्टीचा ज्यांनी तुमच्या विरोधामध्ये षडयंत्र रचलेलं आहे, त्या षडयंत्राचा निषेध करा. त्या व्यक्तीचा निषेध नाही करू. त्या व्यक्तीने तुमच्या विरोधामध्ये जे काही चुकीचे हातखंडे वापरलेले आहेत ना, त्या चुकीच्या हातखंड्यांचा तुम्ही द्वेष करा. चुकीचे हातखंडे योजनांचा त्या व्यक्तीचा द्वेष करू नका. कारण देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे ह्या ठिकाणी आपल्याला ते सांगत आहे, अंधाराच्या निष्फळ कर्माचे भागीदार होऊ नका. म्हणजे त्यांनी तुमच्या विरोधामध्ये षडयंत्र रचलं का? हो. मग काय, आपण पण रचत त्यांच्या विरोधामध्ये षडयंत्र. त्यांनी तुमच्या विरोधामध्ये चुकीचे हातखंडे वापरले का? हो. मग काय, आपण पण त्यांच्या विरोधामध्ये चुकीचे हातखंडे वापरले. आणि अशा प्रकारची जी काही वागणूक आहे ती देवाच्या राज्यामध्ये चालत असणाऱ्या लोकांना मुळीच शोभा देत नाही. कारण येशूने अशा प्रकारची वागणूक केली नाही. येशू विरोधामध्ये अनेक
षड्यंत्र रचण्यात आले, पण लक्ष द्या, येशूने षड्यंत्र रचणाऱ्या लोकांचा द्वेष केला नाही. त्यांनी जे षड्यंत्र त्याच्या विरोधात असलं होतं ना, त्याचा त्याने द्वेष केला. हो, प्रभू येशू ख्रिस्ताला पकडण्यासाठी, शब्दात पकडण्यासाठी अनेक लोक आले आणि बोलले, काही सणाला कर देणे योग्य की अयोग्य. येशूने त्यांच्या अंतःकरणातल्या सर्व प्रकारच्या त्या गोष्टी त्याने जाणल्या, त्याने ओळखल्या. आणि येशू म्हणाला, मला एक नाणं दाखवा, याच्यावरती मुखवटा कोणाचा आहे? ज्याचा मुखवटा आहे त्याला ते द्या, जे देवाचं ते देवाला द्या. लक्ष द्या, लोक ज्या वेळेला तुमच्या विरोधामध्ये षड्यंत्र करतात ना, त्यावेळेला तुम्ही त्या लोकांसारखा, त्यांनी जसं देवाचा मार्ग सोडलाय तसं तुम्ही सोडू नये. तुम्ही देवाच्या मार्गावरती चाललं पाहिजे. आणि देवाच्या मार्गावरती चालत असताना तुमची जी वागणूक आहे ना, ती वागणूक चांगली असणं फार गरजेचं आहे. आणि लक्ष द्या, देवाच्या मार्गावरती जुन्या करारामध्ये दानिएलचं जे पुस्तक आपण वाचतो ना, 6वा अध्याय, दानिएल देवाच्या मार्गावरती चालला, त्याच्या विरोधामध्ये अनेक कट कारस्थान जे आहे ना रचण्यात आले होते. दानिएल जो आहे ना, दानिएल, लक्ष द्या, दानिएलच्या विरोधामध्ये कट कारस्थान करून राजाने फरमानावरती सही पण केली होती. तुम्हाला माहिती का, त्याच्या विरोधात कट कारस्थान रचलं असताना देखील त्याने देवाच्या मार्गावर चालणं सोडलं नाही. तो आपल्या खोलीमध्ये गेला आणि आपल्या खोलीमध्ये जाऊन यरूशलेमच्या दिशेने असणार त्याची जी काही खोली आहे ना, त्याची खिडकी ती त्याने उघडली आणि त्याने प्रार्थना केली. लक्ष द्या, त्याने देवाच्या मार्गावर चालून देवाकडे प्रार्थना केली असल्या कारणामुळं सर्व समर्थ देवाने सिंहाची तोंड बंद केली. जर तुम्ही देवाच्या मार्गावरती चालले, जर तुमची वागणूक योग्य असेल, तर प्रत्येक षड्यंत्र परमेश्वर देव हा पूर्णपणे तुमच्यापासून दूर करेल. प्रत्येक डावपेच, प्रत्येक षड्यंत्राचं तोंड परमेश्वर देव जे आहे ते बंद करून टाकेल. हो, प्रत्येक षड्यंत्राचं तोंड परमेश्वर देव बंद करून टाकेल. त्यासाठी काय केलं पाहिजे? देवाच्या मार्गावरती चाललं पाहिजे. आणि देवाचं सांगतं त्या प्रकारची वागणूक देवाला अपेक्षित आहे. आणि हीच वागणूक दानिएलाने केली. हीच वागणूक जी आहे ती दानिएलाने केली. आणि लक्ष द्या, दानिएलाची वागणूक देवाला आवडली आणि त्याने सिंहाची तोंड बंद केली. कोणतंच षड्यंत्र, कोणतंच हातखंडे, कोणते डावपेच हे तुमच्यावरती चालणार नाही. का माहिती का? कारण देव तुमच्या बाजूने आहे. युद्ध देवाचं आहे. सूर घेण्याचं काम देवाचं आहे. बदला घेण्याचं काम देवाचं आहे. देवाचं काम देवाला करू द्या. आपलं काम देवाच्या वचनावर चालायचं आहे. देवाच्या वचनावरती चाला. लोक तुम्हाला काय म्हणतात ह्यापेक्षा देव तुम्हाला काय म्हणतो हे जाणून घेणं फार गरजेचं आहे. 6वा मुद्दा लिहा. ज्यावेळेस लोक तुमच्या विरोधामध्ये षड्यंत्र करतात आणि तुमचं नुकसान करतात, त्यावेळी तुम्ही काय केलं पाहिजे? त्यातला 6वा मुद्दा, क्षमा करा आणि कडूपणा मनामध्ये ठेवू नका. 6वा मुद्दा, ज्याने तुमचं वाईट केलं आहे, ज्याने तुमच्या विरोधामध्ये षड्यंत्र केलेलं आहे, ज्याने तुमच्या विरोधामध्ये चुकीच्या गोष्टी ज्या आहे ना त्या पेरलेल्या आहे, लक्ष द्या, अशा व्यक्तीला क्षमा करा आणि त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये मुळीच कडूपणा जो आहे ना तो ठेवू नका. येशूने कडूपणा नाही ठेवला. बघा वचन काय सांगत आहे. कलसीकराचं पत्र 3रा अध्याय आणि 13 वचन पहा काय म्हणत आहे. कलसीकराचं पत्र 3रा अध्याय आणि वचन 13. एकमेकांचे सहन करा आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाराणे असल्यास आपसात क्षमा करा. प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीही करा. व्हेरी गुड. बघा देव काय अपेक्षित करते आपल्याकडनं. ज्या वेळेला आपल्याला त्रास दिला जातो, ज्या वेळेला हेतुपुरस्सर आपल्याला डावललं जातं, हेतुपुरस्सर आपल्या विरोधामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे काही षड्यंत्र आहे, हक्कंड आहे ते वापरले जातात आपल्याला खर्चीकरण करण्यासाठी, आपल्याला त्रास देण्यासाठी, आपल्याला पाडण्यासाठी. त्यावेळेला देवाची इच्छा काय माहिती का? त्या लोकांना क्षमा करा. त्यावेळेला देवाची इच्छा काय माहिती का? त्या लोकांप्रती आपल्या मनामध्ये कुठल्या प्रकारचं कडूपणा ठेवू नका. देवाचं वचन 13 वचनामध्ये म्हणत आहे, एकमेकांचे सहन करा आणि कोणाविरुद्ध कोणाचं घरण असल्यास आपसामध्ये क्षमा करा. कशी क्षमा करायची आहे? जशी प्रभूने क्षमा केली तशी. लक्ष द्या, येशूच्या मनामध्ये पेत्राविषयी किती कडूपणा पाहिजे होता. हो, येशूच्या मनामध्ये पेत्राविषयी खूप कडूपणा पाहिजे होता, कारण पेत्राने केलंच तसं होतं. पण तुम्हाला माहिती का,
येशूच्या मनामध्ये पेत्राविषयी कडूपणा नव्हता, प्रीती होती. हो, प्रीती होती. इतकं वाईट कृत्य पेत्राने 3 वेळेस नाकारण्याचं केलेलं असताना देखील येशूच्या मनामध्ये पेत्राविषयी प्रेम आहे, पेत्राविषयी प्रीती आहे, पेत्राविषयी आपुलकी आहे, पेत्राविषयी कळवळ आहे. हो, योहानाचं पुस्तक जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा तुम्हाला समजेल कशा प्रकारे पेत्राला प्रभू येशू ख्रिस्त भेटला. पण लक्ष द्या, देवाचं वचन आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. देवाचं सांगतं कलसीकाच पत्र 3 अध्याय 13 वचनामध्ये की तुम्ही एकमेकांना क्षमा करा. कशी? जशी प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी. आणि अशीच क्षमा पवित्र शास्त्रामध्ये ज्यावेळेस आपण उत्पत्तीचं पुस्तक 45 अध्याय आणि वचन 5 वाचतो ना, त्या ठिकाणी योसेफाने आपल्या भावाने केलेली पाहायला मिळते. योसेफाने आपल्या भावांना क्षमा केली. ते क्षमा करण्याचे योग्य त्याचे नव्हते, कारण त्यांनी अतिशय भयानक असं कृत्य योसेफाबरोबर केलेलं होतं. त्यांनी त्याला खड्ड्यामध्ये टाकलं, त्यांनी त्याची टिंगल टवालकी केली, त्यांनी त्याला विकून टाकलं चांदीच्या काही शिक्क्यांकरता. परदेशामध्ये त्याला अनेक दुःख जे आहे ते सहन करावं लागलं त्याच्या भावांमुळे, अनेक अपमान जो आहे तो सहन करावं लागलं. जेलची जी काही शिक्षा आहे त्याच्यामधून त्याला जे आहे ते जावं लागलं. बापाचं तोंड जे आहे ना, त्यांच्या त्या भावाच्या चुकीमुळे त्याला पाहता आलं नाही. लक्ष द्या, इतकं मोठं षड्यंत्र, इतकं मोठं कट कारस्थान योसेफा विरोधात त्याच्या भावांनी रचलेला असताना देखील योसेफ हा त्यांना क्षमा करत आहे. बघा उत्पत्तीचं पुस्तक 45 अध्याय आणि वचन 5 काय म्हणत आहे? तुम्ही मला या देशात विकून टाकले, ह्याबद्दल आता काही दुःख करू नका आणि संताप करून घेऊ नका, कारण तुमचे प्राण वाचवावे म्हणून देवाने मला तुमच्या पुढे पाठवले. काय नम्रता आहे, काय प्रेम आहे, काय समज आहे, काय दूरदृष्टी आहे पहा योसेफामध्ये. काय नातेसंबंध टिकवण्याची त्याच्यामध्ये बघा ते किती हे आहे, तीव्र इच्छा. तो अतिशय स्पष्टपणे ह्या वचनातून आपल्याला हे सांगत आहे, हे शिकवत आहे की तुम्ही देखील मी जसा विचार केला तसा तुम्ही विचार केला पाहिजे, मी जसं क्षमा केलं तसं तुम्ही क्षमा केलं पाहिजे. आणि ह्या ठिकाणी तो म्हणत आहे की आता ह्या देशाभर तुम्हाला विकून टाकलं, ह्याबद्दल दुःख करू नका आणि संताप करून घेऊ नका. ज्यांनी तुमच्या विरोधामध्ये कटकारस्थान रचलं ना, ज्यांनी तुमच्या विरोधामध्ये षड्यंत्र रचलं ना, ज्यांनी तुमच्या विरोधामध्ये हतकंडे वापरले ना, लक्ष द्या, त्यांच्यावर देव अशी वेळ आणल की त्यांना त्या ठिकाणी पश्चाताप करावा लागेल. देव त्यांच्यावरती अशी वेळ आणल, ते दुःख करतील तुमच्या बरोबर वागण्याचं, वाईट वागण्याचं. हो, आणि म्हणून तुम्ही जे आहे ना क्षमा करायला शिकलं पाहिजे. आपल्या मनातून जे आहे ना त्या लोकांवरती असलेला जो कडूपणा ना तो काढून टाकायला पण शिकलं पाहिजे. आणि ज्यावेळेस अशा प्रकारे कार्य होईल ना, त्यावेळेला निश्चित अर्थाने ज्याने कटकारस्थान केलं ना त्याला दुःख होईल, त्याला जे आहे ना त्याला पश्चाताप होईल त्याने केलेल्या चुकीबद्दल. आणि म्हणून तो जसा आपल्याबरोबर वागला म्हणून आपण पण त्याच्यासाठी तसंच वागावं, ही गोष्ट पवित्र शास्त्र आपल्याला शिकवत नाही आणि तसं आपण करूही नाही अशी देवाची इच्छा आहे. आणि लक्ष द्या चर्च, शेवटचा मुद्दा आहे, ज्यावेळेस लोक तुमच्या विरोधामध्ये षड्यंत्र करतात आणि तुमचं नुकसान करतात, त्यावेळेला तुम्ही कसं वागलं पाहिजे, त्याच्यातला शेवटचा मुद्दा हा आहे, देवाच्या वेळेची वाट पहा, तो योग्य वेळी उठून न्याय करेल. देवाच्या वेळेची काय करणार का वाट पहा, आणि आपण ती पाहत नाही म्हणून योग्य वेळी उठून देव न्याय करत नाही. पण इथून पुढं ही गोष्ट लक्षात ठेवा, देवाच्या वचनातून जे काही आपल्याला शिकवण्यात येतं ना ते तसंच होतं जसं देव बोलतं तसं. आणि म्हणून देवाच्या वेळेची वाट पहा. ज्यांनी तुमच्या विरोधामध्ये कट कारस्थान रचलेलं आहे, ज्यांनी तुम्हाला पाडण्याकरता अनेक षड्यंत्र केलेले आहे, ज्यांनी तुमच्या जीवनामध्ये अडखळण आणलेलं आहे, खच्चीकरण आणलेलं आहे, ज्यांनी तुमच्या जीवनामध्ये डॅमेज आणलेलं आहे ना, अशा लोकांविरोधामध्ये कुठल्याही गोष्टी स्वतःहून करण्याच्या ऐवजी देवाला करू द्या. म्हणून देवाच्या वेळेची वाट पहा आणि योग्य वेळी परमेश्वर देव उठल आणि तुमच्या बरोबर केलेल्या सर्व प्रकारच्या षड्यंत्राचा जाब त्या व्यक्तीला विचारा. तेवढं तुमच्यामध्ये पेशन्स असलं पाहिजे.
बघा स्तोत्रसंहिता 75:7 काय म्हणत आहे. स्तोत्रसंहिता 75:7. तर न्याय करणारा देव आहे, तो एकाला खाली पाडतो व दुसऱ्याला वर चढवतो. प्रेज द लॉर्ड. न्याय करणारा कोण आहे? आपण नाही. आपल्याला देवाने न्याय करण्याची जबाबदारी दिलेली नाही आज. हो, न्याय करणारा देव आहे. आणि देवाचं न्याय कसं माहिती का? देवाचं न्याय कसं माहिती? देव कुणावर अन्याय होऊ देत नाही. हा, ज्याच्यावरती अन्याय झालेला आहे ना, त्या व्यक्तीला उचलणं देवाला माहिती आहे. आणि ज्याने अन्याय केलेला आहे ना, त्याला खाली पाडणं पण देवाला माहिती. चर्च, देव मनुष्य नाही. देवाचे विचार माणसाचे विचारासारखे नाही. देव बाहेरून बघत नाही, देव आतून बघतो. देव आतून बघतो. लक्ष द्या. आणि देवाला ह्या दिवसांमध्ये तुमच्या आतमध्ये बघू द्या की तुम्ही त्याच्या वेळेची वाट पाहता. देवाला ह्या दिवसांमध्ये तुमच्या आतमध्ये बघू द्या की ज्यावेळेस तो उठलं नाही करता त्यावेळेस तुम्हाला हर्ष होईल. आणि बघा दावीद राजा अतिशय स्पष्टपणे त्याच्या वचनामध्ये म्हणत आहे की न्याय करणारा देव आहे. माझ्या विरोधामध्ये कोणी कितीही षडयंत्र केलं तरी मी त्याचा न्याय करणार नाही. मी देवाच्या हातामध्ये नाही सोपवल. आणि देव काय म्हणतो माहिती का? देवाचं सांगत अतिशय स्पष्टपणे, तो एकाला खाली पाडतो आणि दुसऱ्याला वर चढवतो. दिनांना धुळीतून उचलून अधिपतीच्या पंक्तीमध्ये कधी बसवायचं, कुठं बसवायचं, केव्हा बसवायचं, कोणत्या वेळेला बसवायचं, हे देवाला माहिती. हो, गरिबांना धुळीतून उचलून अधिपतीच्या पंक्तीमध्ये बसवणाऱ्या परमेश्वर देवाला सर्व काही कळतं. आणि म्हणून आपली भूमिका काय असली पाहिजे? देवाचे सांगतं की पवित्र शास्त्रामध्ये एस्तरचं पुस्तक 7वा अध्याय आणि 10व्या वचनामध्ये मर्दखाय विरुद्ध अनेक मोठ्या प्रमाणात कट कारस्थान जे आहे ना, हामानाने रचलं होतं. त्याला फाशीच्या जे काही खांब आहे त्याच्यासाठी तयार केलं जातं. हामानाने जे आहे ना, लक्ष द्या, हामानाने संपूर्ण देवाचे जे काही लोक आहे ना, त्यांना नष्ट करण्याच्या जे काही योजना आहे त्याने त्या केलेल्या होत्या. हो, पण त्या ठिकाणी देवाच्या योजना हामान जे आहे ना, लक्ष द्या, तो नष्ट करू शकला नाही. तुम्हाला माहिती का? मर्दखाय विरुद्ध षडयंत्र रचलं होतं. पण जे षडयंत्र हामानाने रचलं ना, फाशीचा खांबा तयार करून, त्या फाशीच्या खांब्यावरती त्यालाच देण्यात आलं. तुमच्या विरोधामध्ये ज्या वेळेला लोक षडयंत्र करतात, कोणतं पण षडयंत्र असो, त्याच्यामध्ये स्वतः अडकतात. परत एकदा सांगतो, लक्ष द्या. तुमच्या विरोधामध्ये लोक जे पण षडयंत्र करतात, त्या षडयंत्रामध्ये ते स्वतः अडकतात. तुमचं काम आहे देवाच्या वेळेची वाट पाहायचं आणि देवाला न्याय करू द्यायचं. तुमचं काम आहे लोकांना क्षमा करायचं, त्यांच्या प्रती आपल्या मनामध्ये कडूपणा नसायला पाहिजे. तुमचं काम आहे ख्रिस्ताच्या मार्गावरती चालायचं आणि योग्य पद्धतीने वागायचं. तुमचं काम आहे शांती दाखवायची त्या व्यक्तीला आणि त्या व्यक्तीवरती प्रेम करायचं. काम आहे प्रार्थना करायची आणि आपल्या जे काही वेदना आहे ना त्या देवाला सांगायचं. आपलं काम आहे आपण सूड घ्यायचं नाही, देवावरती न्याय सोपवायचा. आणि शेवटचं आहे आपण देवावरती पूर्णपणे विश्वास ठेवला पाहिजे. अशा प्रकारचं परमेश्वर देव जो आहे ना, आपल्याकडनं वागणूक अपेक्षित करतो. अशा प्रकारची वागणूक ज्यावेळेस लोक तुमच्या विरोधामध्ये षडयंत्र करून तुमचं नुकसान करतात ना, त्यावेळेला तुम्ही अशा प्रकारची भूमिका घेतली पाहिजे. ही देवाची इच्छा आहे आणि देवाची इच्छा पूर्ण करणारे लोक आपण बनलं पाहिजे. परमेश्वर देव या वचनाद्वारे सर्वांना आशीर्वाद देव. सर्वांना प्रेज लॉर्ड. सर्वांना हे आपण सर्वजण